महत्त्वाची बातमी, देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात नागपूरला पोहोचणार आहेत। गडकरींच्या घरी मुख्यमंत्री फडणवीसांचं हे औक्षण होणार आहे। देवेंद्र फडणवीस अगदी काही वेळातच नागपूरमध्ये पोहोचतील। नागपुरात भाजपनं एक हाती अशी सत्ता मिळवलेली आहे। मुंबईत आता फक्त आणि फक्त 22 जागांचा निकाल बाकी आहे। 22 जागांवर काहींचं भवितव्य ठरणार आहे। त्यामुळे मुंबईत आता काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे। त्याला एका अर्थाने पुणेकरांनी जो प्रतिसाद दिला आहे, मी या आजच्या विजयाच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या केंद्रीय मंत्री, आपल्या राज्याचे, आपल्या पुण्याचे निवडणुकीचे प्रभारी मुरलीधरांना मोहोळ यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संबोधित करावं। आमच्या सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा, आमचे महामंत्री राजेश पांडे, उपस्थित आमचे काही पोचलेले काही न पोचलेले विजय उमेदवार आणि सर्व माझे पत्रकार मित्र, काही आधी येऊन गेलेले, खरं तर पुणेकरांचं सर्वप्रथम मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की भारतीय जनता पार्टीला इतकं मोठं जनसमर्थन आज पुणेकरांनी दिलं। त्याबद्दल समस्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी पुणेकरांना धन्यवाद देतो, त्यांना अभिवादन करतो। आणि धन्यवाद देताना ही जाणीव नक्की आम्हाला आहे की प्रत्येक पुणेकरांनी जे मतदान करताना विचार केला असेल की हे मत मी कशाला देतोय, कुठल्या पक्षाला देतोय, कुठल्या उमेदवाराला देतोय, त्याच्या मागचे काय विचार होता। तो विचार होता या शहराच्या प्रगतीचा, तो विचार होता या शहराच्या विकासाचा आणि उद्याच्या पिढीचा विचार करून या शहराच्या भविष्याचा। त्यामुळे हा सगळा पुणेकरांनी जो विचार केलाय, तो विचार आमची जबाबदारी म्हणून आम्ही या विजयाकडे पाहतो। आणि केवळ सत्ता ही राबवण्यासाठी नाही, तर पुणेकरांनी जी अपेक्षा या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्याकडनं व्यक्त केली आहे, त्या अपेक्षेची पूर्तता करणं, आम्ही जे संकल्पपत्र पुणेकरांना दिलंय ते संकल्पपत्राची पूर्तता करणं, याच्याकडे आम्ही आजच्या विजयाचा जो आनंद आहे तो आनंद साजरा करत असताना ही जबाबदारी आणि त्याचं भान आम्ही निश्चितपणे बाळगतोय आणि ती पुढचे 5 वर्ष अशीच राहील। आजचा विजय हा माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील मागच्या 11 वर्षात जो काही विकास झाला, जी काही कामं आली पुण्यामध्ये, मेट्रो आली, नदीचे प्रकल्प आले, बसेस आल्या, मेडिकल कॉलेज आलं, चांदणी चौक आली, कात्रज सारख्या चौकाचे प्रकल्प आले, अशा असंख्य कामं मोदीजींच्या सरकारने पुण्यासाठी जी केली, राज्य सरकार म्हणून देवेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्रातल्या या राज्यकर्ता म्हणून, शासन म्हणून राज्यातल्या अनेक प्रकल्प राज्य सरकारने पुण्याला अनेक गोष्टी दिल्या। आणि 5 वर्षामध्ये महापालिकेत आम्ही केलेलं काम, हे ट्रिपल इंजिन सरकारने जे आम्ही काम केलं, या कामावरती पुणेकरांनी विश्वास ठेवला आणि पुढच्या 50 वर्षाचं विजन मान्य देवेंद्रजींनी मांडलं, ते आम्ही संकल्पपत्राच्या माध्यमातून जनतेच्या समोर ठेवलं की आम्ही आता काय केलं आणि काय करणार आहे, हे जनतेने पाहिलं, हे जनतेला पटलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।